ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेत। खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे दिल्लीत पोहोचल्याची माहिती सूत्रांची आहे। तर नागेश पाटील आष्टीकर मतदारसंघात आहेत आणि ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांची खासदारांसोबत गुप्त ठिकाणी बैठक झाल्याची माहिती समोर येते। माध्यमांना चकवा देत शिंदे बैठकीला पोहोचले। आजच सर्व खासदार मिळून लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता आहे। भेट घेऊन वेगळ्या गटाची मागणी या खासदारांकडून केली जाण्याची माहिती समोर येते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, राष्ट्रवादी संदर्भात मध्यंतरीच्या काळात काही चर्चा होत्या, पाठोपाठ आता हे ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा काय नेमकं घडतंय दिल्लीत आणि आज काय घडामोड असू शकते दिल्लीतली? श्रुती, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर झालेलं आहे असं आपल्याला एक प्रकारे आता म्हणता येणार आहे। फक्त अधिकृत मान्यता जी आहे ती ऑपरेशन टायगरला मिळण्याची बाकी आहे असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार काल दिल्लीमध्ये रात्री पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। 2 वाजता एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचले आणि त्यानंतर ते माध्यमांना चकवा देत एका ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांची खासदारांसोबत गुप्त पद्धतीने बैठक झालेली आहे अशी माहिती मिळते। श्रुती, मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे ते ठिकाण आहे 12 पंडित पंत मार्ग। खासदार श्रीकांत शिंदे यांचे हे निवासस्थान आहे आणि शिंदे ज्यावेळी राजधानी नवी दिल्लीमध्ये येतात त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा मुक्काम याच 12 पंडित पंत या मार्ग ठिकाणी असतो। पण 2 वाजता ज्यावेळी एकनाथ शिंदे एअरपोर्टच्या बाहेर, विमानतळाच्या बाहेर पडले त्यानंतर ते या ठिकाणी आलेले नाहीत। ते एका गुप्त ठिकाणी हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतलेली आहे अशाही पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने खरं तर आपल्याला मिळालेली आहे। जी माहिती मिळते श्रुती, त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे जे खासदार बंडखोर खासदार झालेले आहेत 6, त्या खासदारांसोबत आजच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊ शकतात आणि भेट घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडनं आज गटाचा दावा जो आहे तो ओम बिर्ला यांना गटाच्या दाव्याचं पत्र ओम बिर्ला यांना दिलं जाऊ शकतं अशाही पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे ओम बिर्ला यांची भेट नेमकं किती वाजता होते, भेट झाल्याच्या नंतर ओम बिर्ला या गटाला मान्यता देतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर श्रुती आपण बघायला गेलं तर ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं खबरदारीचा उपाय म्हणून ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं गेलेलं आहे। गटनेते जे आहेत लोकसभेतील अरविंद सावंत यांनी मध्यरात्री उशिरा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहित नव्या गटाला मान्यता देऊ नये अशा पद्धतीची स्पष्ट मागणी त्या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। श्रुती, 10-12 मुद्दे त्या पत्रातील आहेत पण त्यातला अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे। त्या मुद्द्यानुसार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की सुभाष देसाईंची जी केस आहे, म्हणजे शिवसेना फुटल्याच्या नंतर जी केस सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती आणि त्या केसचा निकाल देत असताना कुठल्याही गटाला मान्यता देता येणार नाही गटनेत्यांच्या आणि पक्षनेत्याच्या परवानगीशिवाय अशा पद्धतीचा जो सुप्रीम कोर्टाच्या निकालामधला मुद्दा होता तो मुद्दा त्यांनी त्या पत्रामध्ये उपस्थित केलेला आहे। आणि जर तुम्हाला त्या गटाला मान्यता द्यायची असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिकृत मत अगोदर विचारात घेतलं जावं किंवा आम्हाला विचारलं जावं आणि मगच या गटाला मान्यता दिली जावी अशा पद्धतीची स्पष्ट मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। त्यामुळे हा सगळा वाद जो आहे किंवा ही सगळी घडामोड जी आहे ती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दारापर्यंत पोहोचलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आज राजधानी नवी दिल्लीमध्ये काय काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जे बंडखोर 6 खासदार आहेत ते असतील आणि प्रमोद 6 खासदार आता तिथे आहेत असं कळतंय। एकंदर 2/3चा जर मुद्दा घेतला तर साधारणतः ते संख्याबळ कसं असतं किंवा मग वेगळा गट स्थापन करायचा झाला तर 2/3 लागतं, तर ते नेमकं गणित कसं असू शकतं किंवा गणित काय आहे ते? बघा श्रुती, ठाकरेंकडे आता सध्या 9 खासदार आहेत। 9 पैकी 2/3 खासदारांची मेजॉरिटी असेल तरच त्यांना वेगळा गट स्थापन करता येतो आणि मग पुढच्या गोष्टी असतात। आता 2/3 जर त्यांना स्थापन करायचं असेल, 2/3 जर त्यांना मेजॉरिटी हवी असेल फुटीर गटाला तर त्यांना 6 खासदारांची आवश्यकता आहे आणि जी आता माहिती मिळते त्या माहितीनुसार 6 खासदारांचं संख्याबळ जुळवण्यामध्ये या फुटीर गटाला यश आलेलं आहे आणि ते 6ची 6 खासदार राजधानी नवी दिल्लीमध्ये काल रात्री उशिरा पोहोचलेले आहेत आणि या 6 खासदारांकडनं लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र दिलं जाऊ शकतं। आता त्यांनी जरी 2/3 त्यांची मेजॉरिटी झाली श्रुती तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्यानुसार जी कारवाई असते ती कारवाई करता येणार नाही। त्याचं कारण एक आहे, जर त्यांनी 2/3चं पत्र लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या पत्रावरती त्यांना मान्यता दिली तर त्या गटाला गट म्हणून मान्यता मिळू शकते। पण
लोकसभेमध्ये गट म्हणून ते काम करू शकत नाहीत, तर त्यांना कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागणार आहे. अशा पद्धतीमध्ये त्यांना कुठल्या तरी पक्षाची परवानगी असणं किंवा कुठल्या तरी पक्षाचं आमच्याकडे ते मर्ज होत आहेत असं पत्र आवश्यक आहे. आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मर्ज होण्यासाठी या खासदारांना पत्र दिलं गेलेलं आहे. म्हणजे हे खासदार 2/3चा दावा करतील, आम्ही 2/3 खासदार म्हणजे 9 पैकी 6 खासदार आम्ही सगळे सोबत आहोत आणि आम्हाला वेगळ्या गटाची मान्यता दिली जावी अशा आशयाचं पत्र ते लोकसभेच्या अध्यक्षांना देतील. त्या पत्रावरती लोकसभेच्या अध्यक्षांकडनं त्यांना मान्यता दिली जाईल आणि मग मान्यता दिल्याच्या नंतर श्रुती हे खासदार 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन होतील आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची संख्या जी आहे ती वाढेल. मुद्दा यातला लोकसभेच्या अध्यक्षांचा आहे. लोकसभेचे अध्यक्ष या फुटीर गटाला मान्यता देतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्या पद्धतीने घडामोडी करताय श्रुती, आता आपण ताजं उदाहरण सांगायचं झालं तर तृणमूल काँग्रेस पक्षाचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. 28 पैकी 21 ते 22 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला काकोली घोष यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देत आम्हाला गटाची मान्यता मागितली. अद्यापर्यंत जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यानं त्यांना लोकसभेच्या अध्यक्षांकडनं स्पष्टपणे गटाला मान्यता दिली गेली नाही, पण त्यांनी गटाची मान्यता मिळवल्याच्या नंतर आम्हाला NCPI जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये मर्ज व्हायचा आहे असंही त्यांच्याकडनं सांगितलं गेलं. त्यामुळं गट स्थापन करता येतो, पण गट स्थापन केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होणं मर्ज होणं हे कायद्यानुसार कंपल्सरी आहे. त्यामुळे हे खासदार गट स्थापन केल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात. जर ते खासदार विलीन नाही झाले तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगानं जी त्यांची खासदारकी रद्द होण्याची टांगती तलवार जी आहे ती कायम असणार आहे. त्यामुळे यांना मर्ज होणे आज या सगळ्या खासदारांसोबत पर्याय असणार आहे. आता ते कशा पद्धतीने मर्ज होतात, लोकसभेचे अध्यक्ष यांना परवानगी देतात का, हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. पहिली प्रोसेस यातली असणार आहे श्रुती, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देण्याची. पत्र नेमकं कधी नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलंय. पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांचं ओम बिर्ला यांना हे पत्र आहे. खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलिनीकरणास मान्यता न देण्याची मागणी करण्यात आली. कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकसभेतील गटनेते. काय त्यांनी या पत्रात नेमकं म्हटलंय, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या काही खासदारांना स्वतंत्र गट किंवा अन्य पक्षात विलिनीकरणास मान्यता देऊ नये. कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं अशी मागणी या पत्रातून लोकसभा अध्यक्षांना करण्यात आली. कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र दर्जा किंवा सुविधा देण्यापूर्वी ठाकरे गटाची बाजू ऐकावी,